हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण एक नवीनच स्लीव डिझाईन पाहणार आहोत. सिंपल बट खूप सुंदर अशी ही स्लीव्ज डिझाईन आहे. आता इथं स्लीव्ज डिझाईनसाठी आपलं रेग्युलर जी गळ्याची रुंदी आहे ती घेतलेली आहे. 32 इंच चेस्ट साईज आहे आणि गळा रुंदी घेतली आहे 2.25 इंच. आता गळाची खोली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच. मला इथं तयार 9.5 इंच हवी आहे म्हणून मी 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि व्ही आकार काढून घेतलेला आहे. पण आता डायरेक्ट असा व्ही आकार जर शिवला तर गळा खूप टाईट होतो. तर नॉर्मली ह्याला थोडासा अशा पद्धतीने गोल वरच्या बाजूनेच फक्त शेप देऊन घ्यायचा आहे आणि मग ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने थोडासा गोल शेप द्यायचा आहे. आता ब्लाऊजचं कापड घ्यायचं आहे, सुईची बाजू घ्यायची आहे ब्लाऊजची आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर कॅनव्हास पण यूज करू शकता इथे, पण ब्लाऊजचं जे कापड आहे ते ऑलरेडी हेवी असल्यामुळे मी इथं कॅनव्हास न वापरता डायरेक्ट हे डिझाईन शिवून घेत आहे. तर डायरेक्ट ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. जो आपण गळ्याचा व्ही आकार गळा कट केलेला आहे बरोबर त्या गळ्यावरतीच 1/4 इंच मार्जिन सोडून शिलाई मारायची. शिलाई मारताना ही काळजी घ्यायची की गळ्याचा आकार चेंज होणार नाही आणि अशा पद्धतीने अस्तर व्यवस्थित सेट करून मग ह्याची कटिंग करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. आता आपण इथे कटिंग करून घेऊया. आता कटिंग झालेले आहे. तर आपण आता इथे सेंटरला जो पॉईंट आहे तिथे नॉच देऊन घ्यायचा आहे आणि साईडला पण असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण हे पॅटर्न ज्यावेळेस अस्तर उलटू त्यावेळेस इझिली उलटलं जाईल आणि त्यावरती दापटीपही व्यवस्थित मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करायचं आहे. कापड आणि मेन ब्लाऊजचं कापड आणि अस्तर व्यवस्थित सेट करून अशा पद्धतीने गळ्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित किनारी बघायचे. जे अस्तरचं किनार आहे ती आणि ब्लाऊजची किनार आहे ती आणि हा जो पॉईंट आहे सेंटर पॉईंट तिथे पण व्यवस्थित कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घेऊन मग त्यावरती दापटीप मारायची आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने गळ्याला दापटीप मारून झालेले आहे. आता आपण साईडला जे काही अस्तर आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून अस्तरचं जे काही ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. हे पहा मी पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून घेत आहे. त्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या मैत्रिणीचे ब्लाऊजचे आणि स्लीव्ज डिझाईनचे किंवा ड्रेस कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचे सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहता येईल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. आता मी पूर्ण अस्तरला शिलाई मारून घेतली आहे आणि एक्स्ट्राचं कापडही कटिंग करून घेतलेलं आहे. आता ब्लाऊजला आपण जसे रेग्युलर टक्स मारतो तसेच टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स मारताना बाजूला सेंटरला बरोबर हे असं ब्लाऊज दुमडून घ्यायचं आहे. साईडला 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे त्यावर मार्किंग करायचं आहे आणि त्यापासून नंतर जे उरलेला भाग आहे त्यामध्ये मध्यावर मार्किंग करून बरोबर टक्स 3.5 इंचाच्या मार्कीवरती मार्क करून घ्यायचे आणि मग ही अशी शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने टक्सचं जर मार्किंग करून जर शिलाई केली तर टक्स बरोबर सेंटरलाच येतात आणि दोन्ही टक्स बरोबर व्यवस्थित मेजरमेंटवरतीच येतात आणि ब्लाऊज खूप कमरेमध्ये खूप छान बसतो. आता ज्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी आहे खरं तर हे टक्सचं माहिती, कारण जुन्या ताईंना टक्स अंदाजेही घ्यायची माहिती आहे. आता त्याच पद्धतीने आपण कमरपट्टी पण जोडून घेऊ. कमरपट्टी जोडण्यासाठी जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी आणि रुंदीला म्हणतांतर 1.25 इंचाची पट्टी घ्यायची. वरच्या बाजूने 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर ही पट्टी अशा पद्धतीने कमरेला जोडून घ्यायची आहे. आता पुन्हा पूर्ण ब्लाऊजचं पॅटर्न उलटून ही कमरेची पट्टी जी आहे तिचं जे कापड आहे त्याला आतल्या बाजूने एक दापटीप द्यायची आहे आणि मग नंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आता हे इथे जी शिलाई मारणार आहे तर ती शिलाई 5 नंबरची मारायची आहे, कारण नंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करून पूर्ण होतो त्यावेळेस इथे हात शिलाई करून घ्यायची आणि
ही जी आपण 5 नंबरची टीप आहे ती काढून टाकायची. याने ब्लाऊजचा बॅक साईडचा लूक खूप छान येतो. आता आपण ब्लाऊजसाठी बनवणार आहोत डिझाईन. तर डिझाईन आपण इथे बो बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 14 इंच लांब आणि 4.5 इंच रुंद असं एक कापड घेतलेलं आहे. आणि जे 2 स्ट्रेप्स बनवायचे आहेत त्यासाठी 9 इंचाचं आपण इथे कापड घेणार आहोत. हे पहा, 9 इंचाचं कापड घ्यायचं आहे आणि 9 इंचाच्या अशा 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत. आणि त्याची रुंदी घेणार आहोत 3 इंच. हे पाहू शकता 3 इंचाची ही रुंदी आहे. आणि आता दुसरी ही एक पट्टी आहे त्याची आपण नॉडसाठी यूज करणार आहोत. तर याची रुंदी 1.5 इंच आणि लांबी 6 इंच आहे. तर चला आपण बोचं स्टिचिंग करूया. आता हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायचे बरोबर सेंटरला आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि एका बाजूने थोडासा ओपन स्पेस ठेवायचा आहे, ज्यामधून आपण ही जो काही पूर्ण बनवलेला बॉक्स आहे तो उलटून घेणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीने तिन्ही बाजूने टीप मारली. आता चौथ्या बाजूने 1 इंचाचं असं मध्ये सेंटरला मार्जिन सोडायचं आहे आणि त्या मार्जिनमधूनच आपण हे ब्लाऊजचं हे जे काही आहे बॉक्स तो अशा पद्धतीने बाहेर खेचून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण कापड असं ओढून घ्यायचं आहे. आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हे जे चारही टोक आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने टोक काढायचं आहे. आता मी ते एक नाजूक असं छोटं टोक असलेलं पट्टी घेते आणि एकदम चारही टोक व्यवस्थित काढून घेत आहे. आता टोक काढून झाल्यानंतर आपण जे ओपन भाग ठेवलेला आहे त्यालाही हाताने व्यवस्थित फिनिशिंग द्यायची. अशा पद्धतीने हा भाग थोडासा आतमध्ये घ्यायचा आणि हा ओपन भाग पण बंद करून यावरती शिलाई मारून घ्यायची. आता पुन्हा एकदा चारही बाजूने हा जो आपण बनवलेला बॉक्स आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही जी पट्टी बनवणार आहोत त्या पट्टीलाही एका बाजूने अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे किंवा सेंटरला दुमडून घ्यायचं. पण कापड कडक असल्यामुळे मी आधी एका बाजूला दुमडून घेते. मऊ कापड असेल तर ते इझिली दुमडलं जातं, पण हे ब्लाऊजचं थोडंसं कापड कडक असल्यामुळे मी आधी दोन्ही बाजू अशा पद्धतीने शिवून घेते आणि मग ह्याला एक नॉडचा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही पट्टी तयार झालेली आहे. आता जो काही बॉक्स आहे त्याचा सेंटर भाग काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दुमडायचं आहे आणि याला खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचे बरोबर सेंटरला. आता सेंटरला मार्किंग केल्यानंतर बरोबर त्या सेंटरवरती अशा पद्धतीने कापडाच्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात आणि त्याला असं शिलाई मारून घ्यायची. आता हे जे काही बनवलेली पट्टी आहे ती बरोबर अशा पद्धतीने गुंडाळायची आहे आणि याला पण खालच्या बाजूने शिलाईने लॉक करून घ्यायचं आहे. हा झाला आपला परफेक्ट बो बनवून तयार. आता या बोसाठी आपण खाली 2 रिबन लावणार आहोत. तर त्यासाठी मी ह्या 2 पट्ट्या काढलेल्या आहेत. तर आता आपण रिबन कशा बनवायच्या त्या पाहूयात. आता हे जे कापड आहे याच्या उलट्या बाजूने घडी करून घ्यायची आहे. सुईची बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे आणि अशा पद्धतीने घडी करायची आहे आणि 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगपर्यंत अशी तिरकस शिलाई मारायची आहे, कारण खालच्या बाजूने आपण टोक काढणार आहोत. तर अशी शिलाई मारून घेतल्यानंतर आता वरती जे आहे ते अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची पाहू शकता आणि वरचा जो भाग आहे तिरकस तो थोडासा कट करून घ्यायचा आहे. अजून एक शिलाई मारून शिलाई पक्की करून घेते मी. अशाच पद्धतीने दुसरं पण जी पट्टी आहे तिला पण सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. 1 इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि तिरकी शिलाई मारायची. आता मी डायरेक्ट मारते कारण हा अंदाज आम्हाला आलेला असतो. तुम्हाला हवं तर तुम्ही मेजरमेंट घेऊन करू शकता. आता पुन्हा एकदा डबल टिप मी मारून घेते आहे. आता हा जो त्रिकोण आहे तो कट करायचा आहे. आता या दोन्ही पट्ट्या एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने अशा पद्धतीने उलटून घ्यायच्या आहेत.
हे पहा, अशा पद्धतीने उलटून घ्यायच्यात आणि जो त्रिकोणा आकार आपण कट केलेला आहे पुढे त्याचंही टोक व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आता हे टोक काढल्यानंतर तुम्ही इस्त्री करू शकता किंवा डायरेक्ट तसंही लावू शकता. आता हे कापडच ऑलरेडी कडक असल्यामुळे ह्याला प्रेसची गरज नाही, पण जर लूज कापड असेल तर त्याला इस्त्रीची गरज पडते. पण हे कापड आहे तसंच राहते, कडक आहे हे थोडंसं, त्यामुळे इथे प्रेस करण्याची गरज नाही. आता ह्या दोन्ही पट्ट्या मी उलटून घेतलेल्या आहे आणि दोन्ही पट्ट्यांची टोकं काढून घेतलेली आहेत. आता या दोन्ही पट्ट्या अशा एकमेकावर थोड्याशा वरची पट्टी तिरकस ठेवायची खालच्या पट्टीवरती आणि एक रफ शिलाई मारायची. एक्स्ट्राचं थोडेसे धागे आहे ते कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं दुमडून घेऊन पुन्हा एक शिलाई मारायची आहे. पाहू शकता आपला हा बो तयार झालेला आहे. आता आपण ह्याला मशीन न मारता, मशीनची शिलाई न मारता सुई धाग्याच्या साह्याने शिवून घेऊ. मशीनची शिलाई डायरेक्ट वरून मारली की ती दिसते, त्यामुळे आपण अशा पद्धतीने पहा, सुई मी घेतलेली आहे, आपली हात शिलाईची सुई आहे, त्यावरती हे जे टोक आहे त्या टोकावरती बरोबर हे ठेवायचे ह्या पट्ट्या दोन्ही आणि अशा पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत. आता आपण हे ब्लाऊजला जोडणार आहोत, तर ब्लाऊजला पण जे आपण जो कोणाचा आकार आहे, जिथे खाली पॉईंट आहे त्या पॉईंटच्या बरोबर सेंटरला ठेवायचे अशा पद्धतीने आणि मग आतल्या बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, सुई दोऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित शिवून लॉक करून घ्यायचे. आता हे धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर ब्लाऊज डिझाईन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.